वाजता या निवडणुकीला खरं तर सुरुवात होईल. मनश्री ओम बिर्ला आणि के सुरेश या दोघांपैकी कोण होतं लोकसभा अध्यक्ष याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. खरं तर एनडीएनं देखील जोरदार तयारी केली आणि इंडिया आघाडीनं देखील जोरदार अशी तयारी केली आहे. काल जर पाहायला गेलं तर अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये 2 ते 3 बैठका एनडीएच्या पार पडलेल्या आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडीची देखील जी बैठक आहे ती पार पडली आहे. लोकसभेमधलं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे देण्यात आलेला आहे. त्यामुळं आजचा जर संख्याबळाचा विचार केला तर ओम बिर्ला यांचा मार्ग काहीसा सुकर आहे असं म्हणता येईल. मात्र के सुरेश यांना प्रोटेम स्पीकर देखील बनवलं नव्हतं. त्यामुळे काँग्रेसनं खरं तर बहिष्कार टाकलेला होता त्यावेळेला माहिती आहे आपल्याला. आणि लोकसभा अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये उपाध्यक्षपद जर इंडिया आघाडीला किंवा विरोधी पक्षांना दिलं गेलं तर त्या बाबतीत उमेदवार देणार नाही असं देखील काँग्रेसनं खरं तर स्पष्ट केलं होतं. पण काल जी चर्चा होती ती पूर्णपणे फिसकटली. राजनाथ सिंह, किरण रिजिजू यांनी संपर्क साधलेला होता. स्टॅलिन असतील, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव या सगळ्यांच्यासोबत संपर्क केला होता. त्यानुसार खरं तर उपाध्यक्षपद दिलं जाईल असं वाटत होतं. मात्र अचानक काँग्रेसनं काही अटी ठेवल्या ज्या आम्हाला मान्य नव्हत्या असं एनडीए मार्फत स्पष्टीकरण देण्यात आलेलं होतं. आणि त्यामुळं आज ही जी निवडणूक होते ती साधारणतः 11 वाजता होईल. खरं तर व्हीप काढलेला आहे सगळ्या राजकीय पक्षांनी. त्यामुळे सगळे खासदार जे आहेत ते आज नव्या संसदेच्या प्रांगणामध्ये उपस्थित असणार आहेत. पाहावं लागेल मतदानाची प्रक्रिया नेमकी झाल्यानंतर काय होतं ते. मात्र ओम बिर्ला यापूर्वी देखील 19 ते 24 या कार्यकाळामध्ये देखील ते लोकसभेचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या विरोधात जे आहेत ते के सुरेश आहेत ज्यांनी 8 वेळा लोकसभा निवडणूक म्हणजे हे आत्ताचा जो अटेम्प्ट आहे तो त्यांचा 8वा आहे. त्यामुळे के सुरेश यांच्यासमोर आव्हान असणार आहे ते ओम बिर्ला यांचं म्हणता येईल. बघावं लागेल दोन्ही नेत्यांपैकी नेमकं काय होतं. मात्र पुढच्या 1.5 तासानंतर या बाबतीतलं जे चित्र आहे ते स्पष्ट होईल हे मात्र निश्चित.